Dear friends, next article is genetic code. DNA is a big directory of genetic information. सर्व प्रकारच्या प्रोटीन बनवण्याची जेनेटिक इन्फॉर्मेशन डीऑक्सीरायबोन्यूक्लिक ऍसिड कडे असते. आणि जेनेटिक कोड्स जे आहेत ते mRNA मध्ये प्रोटीन बनवताना कॉपी केले जातात. सो जेनेटिक कोड इज सीरीज ऑफ ट्रिपलेट which codes particular amino acid. पर्टिक्युलर असा बेसचा सिक्वेन्स आहे, 3 बेसचा सिक्वेन्स आहे, ट्रिपलेटचा सिक्वेन्स आहे की ज्याच्यामुळे पर्टिक्युलर अमिनो ऍसिड डिटरमाइन केलं जातं, कोड केलं जातं. सो इट इज अ सीरीज ऑफ ट्रिपलेट ऑन mRNA which code or which determines the particular amino acid. So it is a sequence of nucleotides or nitrogen bases in mRNA that contains information for protein synthesis or translation. The sequence of 3 bases determines the single amino acid is called as codon. आता जेनेटिक कोड जे बनतात ते 3 लेटरनच बनतात. जसं AUG हा इनिशिएशन कोडॉन आहे, 3 बेस 3 न्यूक्लिओटाइडचा सिक्वेन्स आहे, पर्टिक्युलर न्यूक्लिओटाइडचा सिक्वेन्स इथं आहे. इट डिटरमाइन्स द अमिनो ऍसिड मिथिओनिन. So series of triplet which determines the particular amino acid or code the particular amino acid. That is genetic code. प्रश्न निर्माण होतो की जेनेटिक कोड ट्रिपलेटच्या फॉर्म मध्ये का आहे? सेल मध्ये एकूण अतिशय महत्वाचे अमिनो ऍसिड प्रोटीन सिंथेसिस साठी लागणारे आहेत 20. So for 20 amino acids 20 genetic codes must be necessary. 20 अमिनो ऍसिड साठी किमान 20 कोड तरी असले पाहिजेत. आणि इथं कोड कशानं बनतात? A, U, G, C 4 बेसेसनी कोड बनणार. जर एका बेसनं एक कोड बनत असेल तर 4च कोड बनतील, राहिलेल्या 16 अमिनो ऍसिड साठी कोड अवेलेबल होणार नाहीत. म्हणून जेनेटिक कोड एका लेटरनं बनलेला नाही. जर 2 लेटरनं बनला तर AG, AC, AA, AU AG, AC, AA, AU. त्याचप्रमाणे GG, GC, GA, GU, CC, CG, CG, CA, CU, UG, UC, A. म्हणजे असे एकूण 2 लेटरनं कोड बनले तर टोटल कोड बनतात 16. आपली अट काय? किमान 20 कोड पाहिजेत. आणि 2 लेटरनं जर जेनेटिक कोड बनला तर 16 जास्तीत जास्त कोड बनतात. आपली मागणी पूर्ण होत नाही.
आणि ट्रिपलेट न बनला तर 4 × 4 × 4 64 कोड्स बनतात. किमान 20 पाहिजे, जास्त असले तर काही प्रॉब्लेम नाही आपल्याला. आणि त्यामुळं जेनेटिक कोड ट्रिपलेटच्या फॉर्म मध्ये आहे. 3 लेटरनं एक जेनेटिक कोड बनलेला आहे. सुरुवातीला गॅमो नावाच्या सायंटिस्टनी याचा स्टडी केला. So it is a series of triplets which determines the single amino acid. इथं पाहिलं एक कोड, एक 3चा एक कोड, 3चा एक कोड, 3चा एक कोड, 3चा एक कोड, असे mRNA वरती हे कोड असतात. जेनेटिक कोडचा स्टडी करण्याचं काम अनेक महान सायंटिस्टनी केलेलं आहे. जसं इथं आत्ताच आपण चर्चा केली, गॅमो suggested that coding 20 amino acid code should be made up of 3 nucleotides. तो ट्रिपलेट मध्ये असला पाहिजे हे कोणी सांगितलंय? गॅमोनं सांगितलंय. आणि त्यामुळं 64 कोड्स इथं आहेत. 4 × 4 × 4. हरगोविंद खुराना डेव्हलप्ड केमिकल मेथड ऑफ सिंथेसाइज RNA मॉलिक्यूल with defined combination of bases. जीन आर्टिफिशियली बनवण्याचं काम पहिलं कुणी केलं? तर हरगोविंद खुराना, पंजाब मध्ये असणारे एक प्रोफेसर, ज्यांना जेनेटिक्स मध्ये स्टडी करण्यामध्ये फार इंटरेस्ट होता, परंतु आपल्या देशामध्ये त्यांना संधी मिळाली नाही. अमेरिकेला गेले आणि अमेरिकेमध्ये जीन लॅबोरेटरी मध्ये बनवण्याचं काम त्यांनी केलं आणि म्हणून त्याचं नोबेल प्राइज सुद्धा त्यांना मिळालेलं आहे. हेच ते हरगोविंद खुराना. त्यांच्या बरोबरच मार्शल निरेनबर्ग आणि सेवेरो ओका हे सायंटिस्ट सुद्धा या जेनेटिक कोडच्या स्टडी मध्ये फार मोठं कॉन्ट्रीब्यूट करणारे आहेत. जसं मार्शल निरेनबर्ग डेव्हलप्ड सेल फ्री सिस्टीम फॉर प्रोटीन सिंथेसिस. सेल फ्री सिस्टीम प्रोव्हाइड करायचं काम या निरेनबर्गनी केलं. आणि सेवेरो ओका एन्झाइम पॉलीन्यूक्लियोटाइड फॉस्फोरिलेज इज यूज्ड टू पॉलिमराइज RNA विथ डिफाइन्ड सिक्वेन्स इन टेम्पलेट डिपेंडंट मॅनर. अशा प्रकारे अनेक या सायंटिस्टनी जेनेटिक कोडचा स्टडी केला आहे. जेनेटिक कोड मध्ये आता प्रोटीन जे आहेत त्या प्रोटीन मध्ये डेफिनेट असा अमिनो ऍसिडचा सिक्वेन्स आहे आणि त्या प्रोटीन सिंथेसिस साठी जे 20 अमिनो ऍसिड लागतात त्यामध्ये हा सिक्वेन्स दिसतो आपल्याला. हे अमिनो ऍसिड्स आहेत. हे 20 अमिनो ऍसिड प्रोटीन्स बनवण्यासाठी रॉ मटेरियल म्हणून वापरले जातात. And these amino acids are available in cytoplasm in inactive form. आपण आपल्या आहारामध्ये अमिनो ऍसिड घेत असतो आणि ते सेलकडे पाठवले जातात. तर असे हे 20 अमिनो ऍसिड अतिशय महत्त्वाचे आहेत प्रोटीन सिंथेसिसच्या प्रोसेसमध्ये. आता जेनेटिक कोड 3 लेटरनं बनतो. आपल्याला माहित आहे आता जेनेटिक कोडची डिरेक्टरी बघा. जर आपण बनवली तर ACAG इकडं म्हणजे UCAG इकडं UCAG. पहा याचं कॉम्बिनेशन UUU. याच्या प्रमाणे जर केलं तर
यू यू पहिला यू, यू यू सी, यू यू ए, यू यू जी. अशा प्रकारे एकूण 64 कोड्स तयार होतात. AUGC 4 लेटरच्या मदतीनं. आता याच्यामध्ये मिथिओनिन आणि ट्रिप्टोफॅन हे जे 2 अमिनो ऍसिड आहेत त्यांच्याकडं एकुलता एकच कोड आहे. बाकी बऱ्याच अमिनो ऍसिड कडे, आता इथं ल्युसिन बघा, 1 2 3 4 5 6 6 कोड आहेत ल्युसिन कडं. 1 2 3 4 4 कोड आहेत व्हॅलिन कडं. असे एकूण 64 कोड जरी असले तरी त्या 64 कोड पैकी UAA, UAG, UGA हे 3 कोड कोणतंही अमिनो ऍसिड डिटरमाइन करत नाहीत. They do not code any amino acid. They helps to terminate the protein synthesis. चेन टर्मिनेशनच्या प्रोसेस मध्ये ते पार्टिसिपेट होतात म्हणून आपण त्यांना टर्मिनेशन कोडॉन म्हणतो, स्टॉप कोडॉन म्हणतो, नॉनसेन्स कोडॉन म्हणतो. म्हणजे 64 कोड पैकी 3 कोड तर ते काम करतच नाहीत, कुठल्याच अमिनो ऍसिडचे कोड नाहीत. म्हणजे ऍक्च्युअली 20 अमिनो ऍसिड साठी 61 कोड्स अवेलेबल आहेत. सो 61 कोड्स आर अवेलेबल फॉर 20 अमिनो ऍसिड्स. तर ही जेनेटिक कोडची डिरेक्टरी आपल्याला इथं दाखवलेली आहे. आता जेनेटिक कोड, आता तुम्हाला तर माहित आहे की डीएनए ही एक मोठी जेनेटिक कोडची डिक्शनरी आहे, डिरेक्टरी आहे. आणि ट्रान्सक्रिप्शनच्या प्रोसेसमध्ये मॅसेंजर आरएनए तयार होत असतो आणि तेवढीच त्या प्रोटीन बनवण्यासाठी लागणारी इन्फॉर्मेशन त्याच्यामध्ये कॉपी केली जाते. So it is a series of triplet which codes the particular amino acid on mRNA. First information of series of triplet was given by Gamow, जॉर्ज गॅमो यांनी सुरुवातीला हे सांगितलेलं आहे. नंतर नीरेनबर्ग आणि मॅथ्यू या सायंटिस्टनी काय केलं, एक्सपेरिमेंटल प्रूफ दिला ट्रिपलेटचा. दे प्रिपेअर्ड पॉलिमर ऑफ इंडिव्हिज्युअल न्यूक्लिओटाइड्स अँड फाउंड पॉलीयुरिडिलिक ऍसिड. म्हणजे त्यांनी युरिडिलिक ऍसिड अशी जोडून पॉली यू ही सिरीज बनवली आणि त्याच्यावरनं त्यांनी सांगितलं यू 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 अशा 3 लेटरनं मिळून फिनिल ॲलेनाइन नावाचं अमिनो ऍसिड डिटरमाइन केलं जातं. सो यू 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 कोड्स फिनिल ॲलेनाइन. त्यानंतर हरगोविंद खुराना ऑब्झर्व दॅट न्यूक्लिओटाइड ऑफ कोपॉलिमर CU आणि त्याच्यामध्ये त्यांनी पाहिलं CUC एक सिक्वेन्स बनला, तो ल्युसिनचा बनला आणि UCU हा दुसरा सिक्वेन्स त्यांना मिळाला, तो सिरिनचा मिळाला.
आणि या आर्टिफिशियल जीन बनवण्याच्या कामाचं त्यांना नोबेल प्राइज मिळालेलं आहे, हरगोविंद खुराना यांना. निरेनबर्ग होले वर्कड आउट एंटायर डिक्शनरी ऑफ जेनेटिक कोड. मगाशी जो टोटल फोटोग्राफ आपण पाहिला तो फोटोग्राफ एंटायर डिरेक्टरीचा आहे. आणि यामध्ये आपण सांगितलेलं आहे काय, जेनेटिक कोड ट्रिपलेटच्या फॉर्म मध्ये आहे. त्याचं कारणही आपण एक्सप्लेन केलंय. आणि त्यामुळं 64 कोड्स तयार होतात, परंतु त्यामधले UAA, UAG, UGA 3 कोड कुठलंही अमिनो ऍसिड डिटरमाइन करत नाहीत. ते नॉनसेन्स कोडॉन, स्टॉप कोडॉन, टर्मिनेशन कोडॉन म्हणतो त्यांना. म्हणजे 20 अमिनो ऍसिड साठी ऍक्च्युअली राहिले किती कोड्स, तर ते राहिले 61 कोड्स. As per standard view, cell requires 20 different types of amino acids for protein synthesis. हे आपण पूर्वीपासून म्हणतोय. But Bock et al. Showing that 21st amino acids, selenocysteine, is also required for synthesis of many proteins in all organisms. आपण आतापर्यंत काय म्हणतोय, तर 20 अमिनो ऍसिड प्रोटीन बनवण्यासाठी पाहिजेत, परंतु बोक इटाल या सायंटिस्टनं हे प्रूव्ह करून दाखवलं की सेलेनोसिस्टीन हे 21वा अमिनो ऍसिड बऱ्याच प्रोटीन साठी आवश्यक आहे. आता या जेनेटिक कोडच्या कॅरेक्टरिस्टिक फीचर्स आपण बघूया. पहिली कॅरेक्टरिस्टिक फीचर, जेनेटिक कोड्स आर युनिव्हर्सल इन ऑल ऑर्गॅनिझम्स एक्सेप्ट ईस्ट अँड मायकोप्लाझ्मास. म्हणजे प्लांट मध्ये वेगळे, बॅक्टेरियामध्ये वेगळे, फंजायमध्ये वेगळे असं नाही, सर्वांमध्ये जेनेटिक कोड सेम आहेत, युनिव्हर्सल. The codon which initiate the protein synthesis is called as initiation codon. आणि आपण मगाशीच एक्सप्लेन केलेला आहे, AUG हा इनिशिएशन कोडॉन आहे, 5' एंड मध्ये आहे. आणि जर AUG नाही उपलब्ध झाला तर GUG इनिशिएशन कोडॉनचं काम करतो. जेनेटिक कोड कॉमालेस आहे, म्हणजे 2 कोडच्या मध्ये पॉज नाही आहे, गॅप नाही आहे, कॉमालेस म्हणू आपण त्याला. जेनेटिक कोड्स आर नॉन ॲम्बिजियस, म्हणजे one code is not common for many amino acids. It is just like our mobile number or telephone number. मला सांगा, जो मोबाईल नंबर तुम्हाला दिलाय या जगामध्ये तो मोबाईल नंबर कुणाला दुसऱ्या व्यक्तीला दिला का? एक मोबाईल नंबर अनेक लोकांना कॉमन नाही, त्याप्रमाणे एक जेनेटिक कोड अनेक अमिनो ऍसिडला कॉमन नाही. ही जी प्रॉपर्टी आहे तिला आपण म्हणतो नॉन ॲम्बिगिटी. नॉन ॲम्बिगिटी. आता इथं नॉन ॲम्बिगिटी आहे, परंतु काही एक्सेप्शन सुद्धा त्यामध्ये आहेत. GUG ऍक्ट्स ॲज अ इनिशिएशन कोडॉन. GUG हा जर इनिशिएशन कोडॉनच्या जागी काम करत असेल तर तो मिथिओनिन कोड करणार, आणि इतर ठिकाणी जर मध्ये कुठं तो आला तर तो काय करणार? व्हॅलिन कोड करणार. GGA is ambiguous code codes with glycine and glutamic acid.
असे काही एक्सेप्शन सुद्धा इथं पाहायला मिळतात. So genetic code is non-ambiguous. One code is not common for many amino acids with some exceptions. महत्वाची प्रॉपर्टी आहे. त्यानंतर जेनेटिक कोड्स आर नॉन ओव्हरलॅपिंग. एक कोड दुसऱ्या कोडला ओव्हरलॅप होणार नाही. समजा AUG CCC तर AUG पुन्हा CCC असंच रीड करायचं. 5' to 3' या दिशेनं या एंडनं ते रीड करायचं. त्याला पोलॅरिटी आहे. 5' to 3' याच पोलॅरिटीनं ते रीड करायचे. दे कॅन रीड इन ओनली वन डायरेक्शन. दे आर नॉन ओव्हरलॅपिंग. ठीक आहे. दे कॅन रीड इन ओनली वन डायरेक्शन. या पोलॅरिटी. कोलिनियरिटी. The sequence of codon of DNA or mRNA corresponds. म्हणजे काय? समजा इथं ATG हा सिक्वेन्स असेल DNA कडं, तर युरॅसिल, थायमिनचं ॲडेनिन आणि ग्वानिनचं सायटोसिन हा सिक्वेन्स असणार mRNA कडं. कोलिनियरिटी याच्यामुळं आहे. एकाचा सिक्वेन्स तुम्हाला दिला जातो आणि दुसऱ्याचा सिक्वेन्स क्वेश्चन मध्ये विचारला जातो, म्हणजे दुसऱ्याचा सिक्वेन्स कोलिनियर आहे. ही प्रॉपर्टी आहे जेनेटिक कोडची, महत्वाची प्रॉपर्टी आहे. त्यानंतर डिजेनेरेसी ऑफ जेनेटिक कोड. पुन्हा आपण मोबाईल नंबर कडे वळूया. जसं मगाशी म्हटलं, एक मोबाईल नंबर अनेक लोकांसाठी दिलेला आहे का? नाही. एक मोबाईल नंबर एकाच व्यक्तीला दिलेला आहे. नॉन ॲम्बिगिटी म्हणतो. परंतु एका व्यक्तीकडं अनेक मोबाईल नंबर असू शकतात का? असू शकतात. कुणाकडं 2 कार्ड आहेत, 3 कार्ड आहेत, 4 नंबर आहेत, 5 नंबर आहेत, किती पण असू शकतात. जर एका व्यक्तीकडं एकापेक्षा जास्त मोबाईल नंबर असतील तर ती डिजेनेरेसी प्रॉपर्टी झाली. त्याचप्रमाणे इथं सुद्धा तुम्हाला माहिती आहे टोटल कोड किती आहेत? 64 आहेत. त्याच्यापैकी 3 कोड गेले. कोणते? UAA, UAG, UGA नॉनसेन्स कोडॉन 3 गेले. राहिले 61 कोड्स फॉर 20 अमिनो ऍसिड्स. म्हणजे बऱ्याच अमिनो ऍसिड कडे एकापेक्षा जास्त कोड असतील तर त्याला आपण म्हणतो डिजेनेरेसी ऑफ कोड. त्याला आपण म्हणतो डिजेनेरेसी ऑफ कोड. पहा, ल्युसिन, सिरिन, अर्जिनिन प्रत्येकाकडे 6 कोडॉन आहेत, परंतु ट्रिप्टोफॅन आणि मिथिओनिन कडे मात्र एकच कोडॉन आहे. व्हॅलिन, ग्लायसिन कडे 4 कोड्स आहेत. म्हणजे बऱ्याच अमिनो ऍसिड कडे एकापेक्षा जास्त कोड असतात, म्हणून त्या प्रॉपर्टीला आपण म्हणतो जेनेटिक कोड इज सेड टू बी डिजेनरेट. त्यानंतर ओबल स्पेअरिंग. आता इथं कशासाठी आहे त्याचा अगोदर विचार करूया. एकूण कोड किती झाले 20 अमिनो ऍसिडला? 61. मग 61 टीआरएनए लागले असते तर आपल्याला टीआरएनए ची बचत करायची. इकॉनॉमी ऑफ टीआरएनए. टीआरएनए चा नंबर कमी करायचा आहे आणि त्याच्यासाठी आहे ओबल स्पेअरिंग. जर आपण इथं विचार केला, इथं समजा हे एमआरएनए हे टीआरएनए. आता इथं समजा UAC असा जेनेटिक कोड असेल, त्याला कॉम्प्लिमेंटरी कोडॉन, अँटी कोडॉन कोणते आहेत? युरॅसिलचं कशाबरोबर? ॲडेनिन, ॲडेनिनचं युरॅसिल, सायटोसिनचं ग्वानिन. AUG हा अँटी कोडॉन झाला.
हा काय झाला? अँटीकोडॉन. हा काय झाला? कोडॉन ऑन टीआरएनए, सॉरी mRNA. UAC हा झाला mRNA वरती असणारा कोडॉन आणि खाली हा दुसरा आहे तो टीआरएनएच्या वरती असणारा अँटीकोडॉन झाला. स्पेसिफिक पेअरिंग इथं आपण पाहू शकतो. परंतु दुसरं पेअरिंग पहा. दुसरं पेअरिंग इथं दुसरा प्रकार याच्यातला. समजा सेम कोड आहे, UAC आहे, याच्यावरती टीआरएनएचं समजा युरॅसिलचं ॲडेनिन असेल, ॲडेनिनचं युरॅसिल असेल, इथं सायटोसिनचं ग्वानिन पाहिजे ना. समजा इथं ॲडेनिन असेल तर असं जे नॉन स्पेसिफिक थर्ड पेअरिंग आहे, थर्ड पेअरिंग इज नॉन स्पेसिफिक अँड दिस नॉन स्पेसिफिक पेअरिंग इज कॉल्ड ॲज ओबल्स पेअरिंग. इथं तिन्ही बेसेसचं पेअरिंग स्पेसिफिक आहे, परंतु इथं थर्ड बेसचं पेअरिंग नॉन स्पेसिफिक असतं आणि असं नॉन स्पेसिफिक बेस पेअरिंग जे आहे त्याला ओबल्स पेअरिंग म्हणायचं. याचा अर्थ काय, याचा उपयोग काय होतो आपण तेही विचारात घेऊ. समजा UUA, UUC, UUG, UUU या 4 कोडसाठी एकच टीआरएनए अँटीकोडॉन चालू शकतं. ए समजा ए आहे. हे टीआरएनए चौघांनाही चालू शकतं, कारण पहिले 2 लेटरच डिसाइड करतात कोडॉन अँटीकोडॉनचे. स्पेसिफिक पेअरिंग असलं पाहिजे. थर्डचं नॉन स्पेसिफिक चालतं, म्हणजे 4 कोडसाठी एकच टीआरएनए चालू शकतो असा त्याचा अर्थ आहे. सो इट हेल्प्स इन इकॉनॉमी ऑफ टीआरएनए. नंबर ऑफ टीआरएनए बिकम्स रिड्यूस. यासाठी ओबल्स पेअरिंग आहे. क्रिक या सायंटिस्टनं ओबल्स पेअरिंगचा स्टडी केलेला आहे. आता इम्पॉर्टन्स काय? डिजेनेरेसी ऑफ कोड, इकॉनॉमी ऑर कॉन्झर्वेशन ऑफ टीआरएनए, हा त्याचा इम्पॉर्टन्स. पंक्च्युएशन कोडॉन कशाला म्हणतो आपण? जसं पंक्च्युएशन कोडॉन म्हणजे पर्टिक्युलर कोडला काहीतरी नाव दिलंय ना. mRNA वरती AUG असेल किंवा GUG असेल, याला आपण इनिशिएशन कोडॉन म्हणतो. आणि दुसऱ्या टोकाला UAA, UAG, UGA यांना आपण टर्मिनेशन कोडॉन म्हणतो. म्हणजे एकूण काहीतरी तुम्ही नाव दिलेले कोड किती आहेत तर हे 5. AUG, GUG acts as an initiation codon. UAA, UAG, UGA are called as termination codons. त्याला पंक्च्युएशन कोडॉन्स आपण म्हणतो. मग कोडॉन म्हणजे काय तर सिरीज ऑफ ट्रिपलेट AUG ऑन mRNA. बरोबर. याला कॉम्प्लिमेंटरी जी माहिती डीएनए कडे असेल त्याला आपण कोडोजेन म्हणतो. ॲडेनिनचा आता इकडं थायमिन असणार आहे, युरॅसिलचं इथं ॲडेनिन असणार आहे, ग्वानिनचं सायटोसिन. TAC हा झाला कोडोजेन, AUG हा झाला कोडॉन आणि याला कॉम्प्लिमेंटरी टीआरएनए वरती असणार अँटीकोडॉन किंवा नोडॉक त्याला आपण म्हणतो. टीआरएनए वरती नोडॉक. ॲडेनिनचं युरॅसिल, युरॅसिलचं ॲडेनिन, ग्वानिनचं सायटोसिन, हा झाला अँटीकोडॉन ऑन टीआरएनए.
अशा प्रकारे कोडॉन, अँटीकोडॉन आणि डीएनए वरती असणारे काय कोडोजन म्हणजे इन्फॉर्मेशन एकमेकाला हे सगळे कॉम्प्लिमेंटरी असतात. कॉम्प्लिमेंटरी असतात. परत एकदा जेनेटिक कोडची डिरेक्टरी इथं दाखवलेली आहे. 64 कोडची डिरेक्टरी या ठिकाणी दाखवलेली आहे. कोडची डिरेक्टरी याप्रमाणे. त्यानंतर नेक्स्ट आर्टिकल आपल्याला स्टडी करायचंय रायबोसोम. कारण डीएनए, आरएनए आणि रायबोसोम तिघ मिळूनच एकत्र असतात. तिघ मिळूनच प्रोटीन बनवतात. तिन्ही असलेच पाहिजेत, त्याशिवाय प्रोटीन बनणार नाहीत. डीएनए कोणतं प्रोटीन बनवायचं याचा निर्णय घेणार डीएनए. आरएनए त्या प्रोसेसला हेल्प करणार, मदत करणार. आणि प्रोटीन बनवण्याची फॅक्टरी किंवा इंडस्ट्री कोण आहे तर रायबोसोम. Ribosome is a protein factory or protein industry. प्रोकॅरिओटिक सेल मध्ये मेम्ब्रेन बाउंडेड तर ऑर्गॅनेल नसतातच, पण मेम्ब्रेन नसलेला का असेना पण एकमेव सेल ऑर्गॅनेल तिथं आहे रायबोसोम. कारण त्याही सेलला प्रोटीन बनवावेच लागतात. आणि प्रोटीन बनवण्यासाठी डीएनए, आरएनए आणि तिसरा पार्टनर लागतो रायबोसोम. एखादी इंडस्ट्री आहे, समजा साखर कारखाना. साखर कारखाना चालवण्यासाठी ओनर पाहिजे म्हणजे डीएनए. साखर कारखाना चालवण्यासाठी कामगार पाहिजेत म्हणजे आरएनए. आणि कारखाना पाहिजे, ऍक्च्युअली इंडस्ट्री पाहिजे म्हणजे रायबोसोम. तसं प्रोटीन बनवण्याची ही जी फॅक्टरी आहे त्यामध्ये डीएनए, आरएनए आणि रायबोसोम मिळून काम करतात आणि अमिनो ॲसिड पासून प्रोटीन बनवतात. अमिनो ॲसिड पासून प्रोटीन बनवतात. तर या रायबोसोम वरती मेम्ब्रेन नसतं, मेम्ब्रेन बाउंडेड नाही आहे. असे रायबोसोम प्रोकॅरिओटिक सेल मध्ये 10,000 रायबोसोम असतात. पण यूकॅरिओटिक सेल मध्ये हा नंबर मोठा 40-50 आहे. प्रत्येक रायबोसोम मध्ये 2 सब युनिट आहेत, स्मॉलर सब युनिट आणि लार्जर सब युनिट. ज्यावेळी प्रोटीन बनवायचं नसतं त्यावेळी हे स्वतंत्र असतात आणि प्रोटीन बनवताना मात्र एकत्र येतात, ॲग्रिगेट होतात. सो दे आर डिसोसिएटेड व्हेन देर इज नो प्रोटीन सिंथेसिस while associated at the time of protein synthesis. आता प्रोकॅरिओटिक सेल मध्ये 70S रायबोसोम आहे आणि यूकॅरिओटिक सेल मध्ये 80S रायबोसोम आहे. प्रोकॅरिओटिक सेल मध्ये जो 70S रायबोसोम आहे तर याच्यामध्ये स्मॉलर सब युनिट जे आहे ते 30S चं आहे. S फॉर सेडवर्ग युनिट. यात मॅग्नेशियम किती आहे, रायबोसोमल आरएनए किती आहे याच्यावर त्याचं सेडिमेंटेशन ठरतं. या रायबोसोम मध्ये 65% कोण आहे, याच्यामध्ये 65% रायबोसोमल आरएनए आहे आणि राहिलेले प्रोटीन्स आहेत.
smaller subunit of prokaryotic ribosome or 70s ribosome is 30s smaller subunit and 50s larger subunit. आता जे स्मॉलर सबयुनिट आहे त्याच्यामध्ये 16s rRNA आहे, रायबोसोमल RNA त्यात 16s टाईपचा आहे. आणि जे लार्जर सबयुनिट आहे याज 50s त्याच्यामध्ये 23s आणि 5s असे दोन टाईपचे रायबोसोमल RNA असतात. तुम्ही म्हणाल 50 आणि 30 80 होतंय की नाही. जसं एक लहान दगड मी इथून सोडला तो खाली जायला 3 सेकंद लागले, पुन्हा मोठा सोडला तर त्याच्यासाठी समजा 4 सेकंद लागले, आणि दोन्ही बांधून सोडले तर 4 आणि 3 7 सेकंद लागणार आहेत का? नाही, कंबाईन पिरियड असणार आहे. तर जरी 50s आणि 30s असले तरी कंबाईन काय 70s आहे. युकॅरियोटिक सेल मध्ये 80s रायबोसोम्स असतात सायटोप्लाझम मध्ये, आणि क्लोरोप्लास्ट आणि मायटोकॉन्ड्रिया मध्ये असतात 70s रायबोसोम्स. जे सायटोप्लाझम मध्ये 80s आहे त्यांचं स्मॉलर सबयुनिट 40s, लार्जर सबयुनिट 60s आहे. या स्मॉलर सबयुनिट मध्ये 80s rRNA असतो आणि लार्जर सबयुनिट मध्ये 28s, 5.8s आणि 5s असे 3 टाईपचे रायबोसोमल RNA त्यामध्ये असतात. So ribosome is chemically made up of ribosomal RNA and proteins. आणि अशा प्रकारे रायबोसोमचं कंपोजिशन इथं पाहायला मिळतं. रायबोसोमचं फंक्शन काय? दे आर कॉल्ड ॲज प्रोटीन फॅक्टरीज, प्रोटीन इंडस्ट्रीज. प्रोटीन तयार करण्याच्या प्रोसेसमध्ये प्रोटीन फॅक्टरी म्हणून कोण काम करतं? तर रायबोसोम करतात. प्रोटीन फॅक्टरी म्हणून रायबोसोम काम करतात. तेच इथं पुन्हा दाखवलेलं आहे. पहा, प्रोकॅरियोटिक मध्ये स्मॉलर सबयुनिट जे आहे त्यात 16s आणि 21 प्रोटीन्स आहेत. लार्जर सबयुनिट जे आहे त्याचं 23s rRNA, 5s rRNA आणि 34 प्रोटीन्स असतात. युकॅरियोटिक सेल मध्ये म्हटलं तर स्मॉलर सबयुनिट जे 40s आहे त्याच्यामध्ये 18s rRNA आणि 33 प्रोटीन्स आहेत. लार्जर सबयुनिट जे 60s असतं त्याच्यामध्ये 28s, 5.8s आणि 5s rRNA आणि 50 प्रोटीन्स असतात. अशा प्रकारचं स्ट्रक्चर आहे रायबोसोमचं. त्याच्यामध्ये वेगवेगळे कंपोनंट अशा प्रकारचे असतात. Ribosomes are called as protein factories, protein industry. So this is about ribosome. Thank you very much.